हॅलो, शशिकला किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला ना पालक आणि तुरीची डाळ अशी डाळ बनवून दाखवते। आपल्या नेहमी तर डाळ खाऊन कंटाळा येतो, तर आपण त्याच्यामध्ये पालक टाकायचा आणि डाळ बनवायची। तर मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, आता मी याच्यामध्ये टाकते आणि पालक टाकते आणि एक जोडी पालक आहे माझा। तर आपल्याला कुकरला लावून हे आता हे करून घ्यायचंय सगळं पूर्ण। मी स्वच्छ धुवून पालक काढलेला आहे। पालक जास्त घ्यायचा, कारण काय तो पालक असतो ना आपला, तो असा एकदम कमी होतो, डाळ आपली जास्त होते। तुम्ही ही डाळ चविष्ट लागते, करून बघा। डाळ नेहमी डाळ खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो। ह्याच्या पहिले पण मी एक व्हिडिओ टाकलेला होता, बरेच दिवस झाले, पण मी आता म्हटलं परत टाकूया। मी डाळ पालक करते, अगदी सोपी साधी डाळ आहे ती। तर मी याच्यामध्ये एक वाटी डाळ टाकली। आता मी ते एक टोमॅटो आणि एक कांदा कच्चाच याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे। त्याच्यामध्ये मी पाणी टाकते। मी याच्यामध्ये पाणी टाकते, बाकी काहीच टाकायचं नाही आपल्याला। नंतर आपल्याला त्याला फोडणी द्यायची। मी गॅस चालू केले, आपल्याला पाणी अजून लागेल। तर मी असे ढवळून बघते किती आपल्याला पाणी लागेल। पहिला मी गॅस चालू केलाय, आता मी आपल्याला सगळं मिक्स करायचंय। मिक्स नाही केला तरी चालेल, पण करून घेऊया। डाळ पालक थोडी म्हणजे जरा पालक खाली बसेल, आपल्याला अजून पाणी लागेल। पालकच्या वर पाणी येईल असं आपण पाणी टाकायचंय त्याला। त्याला असं दाबून घ्यायचंय म्हणजे खाली बसून जाईल। अजून थोडं टाकते, म्हणजे मी हे 2 भांडी पाणी टाकलंय, कारण ते पालक आहे, डाळ आहे, आपल्याला सगळं असं मिक्स करायचंय। हे बघा, थोडं पालकच्या वर पाणी आलंय, हे बघा असं पाणी आलंय आपलं। आता आपल्याला याला चांगले 4 ते 5 शिट्या काढून घ्यायचे, म्हणजे पालक आहे ना चांगलं असं मॅश झाला पाहिजे। दुसरी गोष्ट, मी फक्त आधी हे लावते, झाकण लावते आणि 2 मिनिटांनी आपल्याला शिटी लावायची, म्हणजे आपलं सगळं ओतून येणार नाही। आधी आपण शिटी जर असं लावलं ना, तर सगळं आपलं डाळ पण लावताना फक्त असं हे करायचं, नंतर आपल्याला शिटी लावायची। त्यातून थोडी हवा गेली की आपल्याला शिटी लावायची। आता मी ह्याला 4 ते 5 शिट्या काढून घेणार आहे, मग तुम्हाला मी फोडणी घालताना दाखवते कशी मी फोडणी घालते ती। इथे आपला आता कुकर झालेला आहे, इथे पॅन ठेवलाय, पॅन मध्ये आपल्याला तेल टाकायचंय। जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आपल्याला तेल टाकायचं। तेल जरा व्यवस्थित टाकायचं, चांगलं दिसलं पाहिजे। आपल्याला आता फोडणीला फक्त लसूण आणि हिंग घालायचंय। हे बघा, लसूण चांगले 10-15 पाकळ्या घेऊन चांगल्या चेचून घेतलेले आहेत अशा खलबत्त्यामध्ये। काय झालं, खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेले आहेत। मी कुकर खोलून बघते आपला पालक शिजलाय की नाही। मस्त शिजून त्याचं हे झालेलं आहे, बघा चांगल्या 7-8 शिट्या काढल्या ना की आपल्याला असं घोटायची पण गरज नाही, म्हणजे हा चांगला शिजला पाहिजे तरच तो चांगला वाटेल। आणि लागलं तर आपल्याला गरम पाणी करून घालायचंय, नाही तर परत तो असं हे होऊ शकतो।
मस्त डाळ पण दिसत नाही, एवढं छान शिजलेलं आहे. टोमॅटो, कांदा सगळं असं मी ते झाकण करते. आपल्याला इथे फोडणीची तयारी करायची. मी हिंग हे करते. हिंग घ्यायचं. तेल तापलं का बघूया. तेल तापलेलं आहे चांगलं. मी ना लसूण टाकते. मला लसूण भरपूर टाकायचा व्यवस्थित. मस्त लसूण लाल करायचं चांगला. आता मी हिंग टाकते. तुम्ही अशी डाळ एकदा करून बघा. डाळ पण संपेल आणि पालक पण पोटात जाईल. मुलं हल्ली पालक वगैरे असं खायला हे करतात. मग या प्रकारे आपण डाळ करतो त्यात पालक टाकायचा. चांगलं आपल्याला हे झालेलं आहे. जिरं जळू नये म्हणून आपण आता जिरं टाकायचं. जिरं फुललं आपल्याला हळद टाकायची. चवीनुसार हळद. आणि आपल्याला लाल तिखट असेल तरच छान लागेल. चांगलं तिखट करायचंय. अशी मस्त फोडणी द्यायची. आणि आपल्याला इकडे एक हाताने ओतायचं, एक हाताने आपल्याला झाकण ठेवायचंय. आपल्याला झाकण ठेवायचंय कारण त्याला फोडणी चांगली बसली पाहिजे. त्याला 2 मिनिटं हलवायचंच नाही. अशी चांगली फोडणी बसली पाहिजे. आता आपण हे ओतू शकतो. मस्त आपला असा हे झालेलं आहे. डाळ आणि पालक. आपण भातावर खायला आपल्याला भात चपाती याला भाजीची पण गरज नाही. दोघांना चपातीला पण चालू शकतो आणि भाजी भातावर पण चालू शकतो. मी आता गरम पाणी घालते थोडं. मी कुकरमध्ये जरा गरम पाणी करायला ठेवतो. ते पाणी घालूया. त्याच्यामध्ये मी मीठ टाकते. चवीनुसार मीठ टाकायचंय. गरम पाणी झालं कुकरमध्ये की आपल्याला ते ओतायचंय. मीठ टाकल्यानंतर असं चांगलं हलवून घ्यायचंय. कारण काय अति पातळ थंड झाल्यानंतर हे एकदम हे होईल, दाट होईल. म्हणून त्याला पातळच करायचंय. अशी छान झाले डाळ आणि पालक. पोरांची भांडणं चालले. माझा व्हिडिओ चालू आहे रियांची. आपल्याला आता आपल्याला याला चांगली दणदण उकळी आणायची. त्याला चांगली उकळी येऊ दे. तर मी फुल गॅस करते आणि त्याला उकळी आणूया. हे बघा चांगली माझी डाळ पालकला उकळी आलेली आहे. मी आता गॅस बंद करते. हे थंड आपल्याला तुम्हाला असं दाट वाटतंय पण थंड झाल्यावर ते एकदम दाट होईल एकदम. हे बघा छानपैकी झालेलं आहे असं मस्तपैकी. तुम्ही असं एकदा करून बघा. चला माझं कसं वाटलं डाळ पालक. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असे व्हिडिओ बघत बसा. बाय बाय. तुम्हाला मी खाली जाऊन दाखवते. हां हे बघा चांगलं उखळत आहे आणि असं मस्त असं झालेलं आहे. चला बाय बाय.